नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मोदी सरकार 12 वर्षे या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय बैठक संपन्न. भारतीय जनता पार्टी महानगर व ग्रामीणच्या वतीने आज शहरातील सिटी पॅलेस येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची उपस्थिती होती. याचबरोबर भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भोमरे, गटनेते मोकिन खिल्लारे, मराठवाडा संयोजक नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, युवा नेते राहुल लोणीकर, नगरसेवक डॉक्टर केदार खटिंग आदींची उपस्थिती होती. मोदी सरकारची 12 वर्षे विश्वास विकास जनकल्याण अभियानाअंतर्गत या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कराड यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की येत्या 25 जून ते 30 जून दरम्यान जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवून या स्पर्धेचा लाभ घ्यावा. तसेच आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीस भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी 12 वर्ष प्रधानमंत्री म्हणून अत्यंत प्रभावीपणे चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्या या काळामध्ये विविध विकासाची कामं झालेली आहेत आणि ही विकासाची कामं जनतेपर्यंत जावे आणि ज्यांना गरजू नागरिक आहेत त्यांना त्यांचा फायदा व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे जून महिन्यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये विशेषतः पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचं महत्त्व समजून सांगून ट्री प्लांटेशन करणं, त्याचबरोबर 21 जूनला योगा दिन इंटरनॅशनली साजरा केला जातो म्हणून योगाचं महत्त्व समजून सांगून प्रत्येकाने योगामध्ये इन्व्हॉल्व व्हावं त्यासाठी प्रयत्न करणं. तिसरा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे 25 जून रोजी 51 वर्षापूर्वी या देशावरती तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी लावली होती आणि घटनेला पायमल्ली केली होती. घटनेला बाजूला ठेवून ती इमर्जन्सी लावली होती. त्याची माहिती असावी, जनजागृती व्हावी म्हणून आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. आणि चौथं, या भागातील विशेषतः ग्रामीण भागातील विकास व्हावा म्हणून प्राकृतिक शेती याबद्दल माहिती असेल, त्याचबरोबर स्वच्छतेचा महत्त्व असेल आणि विकसित भारत संकल्प, हा जो विकसित भारत संकल्प प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केला तर त्याबद्दल शालेय विद्यार्थीमध्ये चित्रकला स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल आणि वक्तृत्व स्पर्धा असेल, असे विविध कार्यक्रम घ्यावेत म्हणून आज परभणी शहर आणि ग्रामीणची पदाधिकाऱ्याची आम्ही बैठक घेतली. यावेळेस माझ्याबरोबर आमचे मराठवाड्याचे संयोजक नितीनजी काळे आणि सहसंयोजक राहुलजी लोणीकर दोन्हीही पदाधिकारी उपस्थित होते आणि सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता परभणीमध्ये अत्यंत चांगल्या तऱ्हेनं काम चालू आहे आणि चांगल्या तऱ्हेनं काम चालेल याची मला पूर्ण खात्री आहे. ज्या आपल्या कार्यक्रम आहेत तर ते कार्यक्रमाची आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत. या ठिकाणी 13 ते 15 हे 2 दिवस एक दिवस पत्रकार परिषद होईल आणि सर्व कार्यकर्त्याची माहिती प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियामधून दिली जाईल. आणि मी आपल्या माध्यमातूनही विनंती करणार आहे, आपल्याला विनंती करेन की ह्या सर्व कार्यक्रमामध्ये विशेषतः तरुणांनी सामील झालं पाहिजे आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलेल्या कामं जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याचबरोबर जे गरजू आहेत त्यांना वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे. 12 वर्षाच्या काळामध्ये काही काम आम्हाला सांगता येते. विशेषतः रेल्वे स्टेशनला दिलेला केंद्रातून निधी असेल, मनमाड ते नांदेड डबलीकरणसाठी दिलेलं पैसा असेल, जमीन ॲक्विजिशनचं काम आलेलं आहे. त्याचबरोबर इथं मेडिकल कॉलेजची सुरुवात झालेली आहे. अशी बरीच कामं सांगता येतील. माननीय मोदी साहेबांच्या आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात कामं चालू आहे. अगोदरचा काळ जर कम्पेअर केला तर त्याच्यात कितीतरी पटीने चांगली कामं चालू आहे. हे रेल्वेचं जमीन ॲक्विजिशनचं काम चालू आहे डबलीकरणसाठी आणि केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल,
अत्यंत शेतकऱ्यांना योग्य भाव देईल याचा मला खात्री आहे. त्याचे निवेदन घेऊन आम्ही केंद्राकडे जाऊ आणि त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त त्यांना मदत कशी होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.